तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या पी सीमध्ये अशा प्रकारचे टायपोग्राफी पोस्टर एडिट करू शकता. अशा प्रकारचे यासाठी तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करायचे. सर्वात पहिले इथं न्यूवाले जे ऑप्शन आहेत त्यावरती क्लिक करायचे. इकडे तुम्हाला साईज सिलेक्ट करायची. इकडे बघा फोटो, प्रिंट, वेब, मोबाईल, फिल्म. तर यात तुम्ही कोणतीही साईज सिलेक्ट करू शकता. मी ही साईज सिलेक्ट करतो आहे, HDTV. ठीक आहे, या साईजला सिलेक्ट करायचे. साईज क्रिएट करायची आहे, एक व्हाईट कलरचं पेज. त्यानंतर इकडे बघा बॅकग्राऊंड लेअर क्रिएट होतो आपला. सर्वात पहिले काय करायचे, इकडं यावाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इकडं सॉलिड लेअरवाले जे ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचे आणि सॉलिड लेअरचा जो कलर आहे तो व्हाईट कलर सिलेक्ट करून ओके करायचे. आता इथं दोन बॅकग्राऊंड झालेले आहेत, एक तर बॅकग्राऊंड लेअर आहे आणि दुसरा सॉलिड लेअरवाला लेअर आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर टेक्स्टवरती जायचं आहे आणि इथं टाईप करायचं आहे. तर असं टाईप केल्यानंतर या फॉन्टला मोठं करायचे आणि सेंटरमध्ये सेट करायचे. असं सेट केलं. या फॉन्टचा टेक्स्टचा कलर चेंज करायचा. तर इकडे कलरमध्ये जायचे. कलर लक्षात घ्या, तुम्हाला हा कलर सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, ओके करायचे. त्यानंतर नंतर टेक्स्ट क्रिएट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे एक इमेज ॲड करायचे. त्यासाठी तुम्हाला फाईलवरती जायचं आहे, ओपनमध्ये जायचं आहे आणि हा इमेज सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला पाहिजे तो इमेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. इमेजला ॲड केलं, इमेजला ड्रॅग अँड ड्रॉप करायचे. म्हणजे ह्या इमेजला असं ड्रॅग अँड ड्रॉप करून असं बघा, असं ड्रॅग अँड ड्रॉप करून ही जी लेअर आहे इकडं ॲड करायची आहे. बघा ही इमेजवाली लेअर आहे आणि ही आपण जे आता पोस्टर एडिट करतोय ती लेअर आहे, इकडं ॲड करायचं आहे अशा पद्धतीने. नंतर इमेजची जी साईज आहे ती छोटी करायची आहे. ठीक आहे, अशी छोटी केल्यानंतर आता इमेजला टेक्स्टवरती मॅच करायचे. त्यासाठी इमेजची जे ओपॅसिटी आहे थोडंसं कमी करायचं आहे अशा पद्धतीने आणि टेक्स्टवरती इमेजला सेट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. सेट केल्यानंतर पुन्हा याच्या ओपॅसिटीला 100% करायचे. त्यानंतर इकडं जे इमेजवाला लेअर आहे त्याला राईट क्लिक करायचे. हे जे इमेजवाले लेअर आहे याला राईट क्लिक करायचे आणि इकडे एक ऑप्शन आहे, राईट क्लिक केलं इकडे एक ऑप्शन आहे क्रिएट क्लिपिंग मास्क, यावरती क्लिक करायचे. तर हे जे इमेज आहे टेक्स्टमध्ये ॲड होतं. त्यानंतर हे जे लेअर आहे इमेजवाला ह्याला एक डुप्लिकेट लेअर क्रिएट करायचे. तर कंट्रोल जे दाबायचे तर एक डुप्लिकेट लेअर क्रिएट होते. त्यानंतर हे जे लेअर क्रिएट केले इमेजचं त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं सिलेक्शनवाला जे ऑप्शन आहे याच्यात जायचं आहे आणि इथं बघा सब्जेक्ट लिहिलं आहे, या ऑप्शनला सिलेक्ट करायचे. तर हे फोटोशॉप आपल्या इमेजच्या जे बॅकग्राऊंड आहे ते ॲटोमॅटिक डिटेक्ट करतं. इकडे बघा डिटेक्ट झालेलं आहे. त्यानंतर हे जे ऑप्शन आहे इकडचं यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारचा इमेज क्रिएट होतो. तर मित्रांनो हे जे टेक्स्ट आहे ओरिजिनल, या टेक्स्टला सिलेक्ट करायचे आणि शॉर्टकटचा वापर करायचा आहे आणि टाईप करायचं आहे Ctrl J. तर ह्याची एक डुप्लिकेट कॉपी क्रिएट होते लेअरची. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ओरिजिनल जे टेक्स्ट आहे म्हणजे जो सर्वात पहिला घेतलेला टेक्स्ट आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि ड्रॅग अँड ड्रॉप करायचे, सर्वात स्टार्टिंगला आणायचे अशा पद्धतीने. ओके, तिकडं अशा प्रकारचा इमेज क्रिएट होईल. त्यानंतर ह्याची जी ओपॅसिटी आहे इकडं बघा, हे जे ओपॅसिटी आहे याला तुम्हाला कमी करायचे, फिलवाल्या ऑप्शनला कमी करायचे. ठीक आहे, म्हणजे 0 करायचे. 0 केल्यानंतर हे जे टेक्स्ट आहे याला राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यावर इकडे एक ऑप्शन आहे ब्लेंडिंग ऑप्शन, या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं लेअरवाला ऑप्शन येतं. इकडं स्केच लिहिलं आहे ना, या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे
हे जे आपलं टेक्स्ट आहे याला एक व्हाईट कलरची बॉर्डर ॲड करायची आहे. तर अशा प्रकारची बॉर्डर ॲड झालेली इकडे टिक करायचे फक्त. ठीक आहे. त्यानंतर सर्वात लास्टला यायचं आहे. लास्टला एक ऑप्शन आहे ड्रॉप शॅडो. या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि इकडं शॅडोला थोडीशी सेटिंग करायची आहे. इथं मी 30 करतो आणि इथं शॅडो कमी जास्त वगैरे असं करू शकता. तुमच्या इमेजच्या हिशोबाने तुम्ही इथं शॅडो कमी जास्त करा. ठीक आहे. तर अशा प्रकारचा एक इमेज क्रिएट होतो. शॅडोही झालेला आहे, आउटलाईनसुद्धा झालेली आहे आणि इमेजसुद्धा कट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॅकग्राऊंड घेतलेलं आपण आउटर ग्लो याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यावर आता याला कलर द्यायचा आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला कलर द्यायचा आहे. तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं खाली आल्यावरती हे जे सॉलिड कलरवाला जे लेअर आहे याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून इकडं कलरमध्ये जाऊन कलर चॉईस करायचं आहे. ओके करायचं आहे आणि इकडं कलर ॲड करायचा आहे. असा कलर ॲड केल्यावर इकडून कलर चेंज करू शकता तुम्ही. असा तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही इथे ॲड करू शकता. अशा प्रकारे तर मी हा ॲड करतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या फोटोशॉपमध्ये टाइप ऑफ फोटोग्राफी पोस्टर एडिट झालेला आहे किंवा फोटो एडिट झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या फोटोशॉपमध्ये अशा प्रकारची एडिटिंग करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.